नमस्कार मंडळी. तर मग आमचं आता या ठिकाणी डेकोरेशन तयार झालेलं आहे. फायनली तयार झाले. सो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 11 आणि आम्ही चाललोय घरी. उद्या गणपती बाप्पा सगळ्यांच्या घरी येणार आहे, तसं आमच्याही घरी येणार आहे, पण आमचं अजून डेकोरेशनच झालेलं नाही. तर हे आमच्यासाठी खूप मोठं चॅलेंज असणार आहे, हो की नाही? तर बघूया आम्ही कितपत ते चॅलेंज कंप्लीट करतो. सो गाईज, टाइम बघताय तुम्ही आणि आता आम्ही सुरुवात केलेली आहे डेकोरेशन करायला. म्हणजे अजून झाडू मारणं चालू आहे. हे बघा, सो 12 वाजलेत आणि डेकोरेशन करण्यासाठी खूप वेळ जाईल. तर ॲटलिस्ट 2-3 तरी वाजतील आणि सकाळी पण लवकर उठून करावं लागेल. तर बघा तुम्ही आणि एन्जॉय करा. तर सुरुवातीची काही मिनिटे आमची सर्व सामान शोधण्यात गेली. सगळं आम्ही शोधून काढलं आणि त्यानंतर डिसाईड करणं खूप कठीण होतं की काय यूज करावं, कसं कलर कॉम्बिनेशन यूज करावं. सो हा पहिला स्काय ब्ल्यू कलर होता, तो आम्ही ट्राय केला, पण तो एवढा काही खास वाटला नाही. नंतर हा येल्लो कलर होता. येल्लोसोबत आम्ही रेड कॉम्बिनेशन करणार होतो, त्याच्यामुळे मला येल्लो ठीक वाटला आणि तो आम्ही ट्राय करायचं ठरवलं. येल्लो आणि रेडचं कॉम्बिनेशन खूप छान वाटतं आणि ते सुंदर दिसेल असं मला वाटतं, म्हणून मी हे त्यांना सजेस्ट केलं. आणि बघू आता आमचं डेकोरेशन जे असणार आहे ते बजेट फ्रेंडली असणार आहे, कारण की ह्या वर्षी आम्ही नवीन काही इतकं खरेदी केलेलं नाही आहे. आम्ही चांगल्या क्वालिटीच्या वस्तू घेतो आणि त्या सांभाळून ठेवतो. तर तुम्ही पण कधी शॉपिंग करायला जात असाल तर भले वस्तू महाग असेल ती घ्या. काहीतरी करावं लागेल. इतके दिवस निघून गेले, उद्या बाप्पा येणार आहे आणि आज धावपळ, दुसरं काय धावपळ जीवन. आणि येल्लो सोबत रेड खूप छान वाटतंय. माझी आयडिया शेवटी. सो आमच्याकडे होत्या ग्रीन आणि रेड कलर्समध्ये लटकन, ज्याला की खाली अशा घंटीचा आकार आहे आणि त्या पण खूप सुंदर याच्यावर उठून दिसत होत्या. सो आम्ही विचार केला की ह्या लावू. परत आमच्याकडे व्हाईट कलरच्या मोगऱ्यामध्ये लटकन होत्या घंटीवाल्या, तर त्या पण आम्ही लावल्या आणि खूप सुंदर असं डेकोरेशन तयार होतं आहे. त्यात झेंडूचे फुलं अशा लटकन आहेत, तर त्यासुद्धा लावल्या. तुम्ही बघू शकता, खूप सुंदर वाटतं आहे. प्रॉपर ट्रॅडिशनल पण वाटतं आहे, जास्त गिचगिच पण वाटत नाही. आणि आमच्याकडे होती ही जाळी बांबूची, ज्याला हिरवा वेल आहे, तर तो आम्ही वरती टाकणार आहे आणि त्याचा मंडप करणार आहे. सो हे खूप छान वाटतं आहे. खूप कमी वेळात आणि खूप कमी खर्चात आमचं डेकोरेशन पूर्ण होणार आहे असं वाटतं आहे मला. तर त्या बांबूच्या जाळीला सपोर्ट हवा होता, कारण की ती खूप हेवी आहे. मग आम्ही खाली बांबू बांधले टेबलला आणि त्यानंतर फ्लेक्स प्रिंटिंगचा जो पाईप असतो तो आमच्याकडे अवेलेबल होता. मागच्या वेळेस आम्ही सांभाळून ठेवलेला होता आणि तो आम्ही सपोर्टसाठी यूज करतो आहे. तर याच्यात गंमत अशी झाली की आमच्याकडनं बांबू बांधले गेले, नंतर तो पाईप टाकण्यासाठी स्लॅबला लागत होता तो, त्यामुळे आम्हाला तो टेबल वाकडा करावा लागला आणि त्यानंतर आम्ही तो पाईप त्याच्यात टाकला. सो थोडी फनी मूवमेंट होती आमच्यासाठी. हे बघा कशी ॲडजस्टमेंट चालली आहे. म्हणजे जेव्हा आपण एखादं नवीन काम हाती घेतो ना, खूप गमती जमती घडतात. त्याच्यामुळे माणसाने कधी पण नवीन काम हाती घेण्यासाठी घाबरलं नाही पाहिजे. चॅलेंजेस कधी पण स्वीकारावे माणसाने. आणि जाळीवरती टाकली, त्याला आता लायटिंगचं काम बाकी आहे, जे की सकाळी पटकन करून घेता येईल. बाकी सगळं बऱ्यापैकी झालेलं आहे.
सो तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी डेकोरेशन आम्ही केलेलं आहे. यस, ये देखो. एक्सपर्ट मैन. ये साथ हो ना तो कुछ भी हो सकता है. देखो, सिंपल आहे, स्वीट आहे. जितकं सिंपल असणार तितकं स्वीट असणार. फायनल टचअप बाकी आहे, तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा. आत्ताच ह्या माणसाची तारीफ केली मी. देखो. ये नहीं अच्छा लग रहा. ते सुंदर दिसेल. येस. हां, हे बेटर वाटतंय. टॉपचं कम्प्लीट होईल, साईडचं नाही होणार. आपल्याला साईडला दुसरं लावायचं आहे ना. हे देखो, आता वाजलाय 1. म्हणजे आपण एका तासात एवढं सगळं केलं. ये देखो. और ये देखो. तर तुम्हीसुद्धा ह्यावर्षी जे डेकोरेशनचं साहित्य घेतलं असेल ते व्यवस्थित पॅक करून ठेवून द्या. पुढच्या वर्षी कामात येईल. आम्ही मागच्या वेळेस ही थीम केली होती. छोटे छोटे मडके होते, त्याच्यामधनं पाणी सांडतं आहे असं आम्ही दाखवलं होतं. आणि तीच थीम आत्ता आम्ही थोडीशी वेगळ्या प्रकारे मांडतो आहे. खूप छान अशी दिसते ती. बघा, सेट केलं इतकं सुंदर दिसतं. ओरिजिनल पाणी पडतं आहे असं वाटतं आहे ते. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. आणि हे ड्रीम कॅप्चर होतं, जे की मी सेंटरला लावायला सांगितलं आणि ते खूप सुंदर दिसतं आहे. तर हा फायनल टचअप होता. तुम्हाला आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. नमस्कार मंडळी. चला तर मग आमचं आता या ठिकाणी डेकोरेशन तयार झालेलं आहे. फायनली तयार झालंय. आता वाजले 2 वाजले. खूप कमी वेळात खूप सुंदर असं डेकोरेशन केलं आम्ही. आणि खूप असं भरगच्च पण नाही, सिंपल सोज्वळ अशा टाईपचं. सो सगळं क्रेडिट ह्यांना जातं. तुम्हाला पण थोडं. सो आपण आता उद्याच्या ब्लॉगमध्ये बघू की नेमकी कसं डेकोरेशन आहे सगळं डिटेलमध्ये. उद्या तसं पण बाप्पांचं आगमन आपल्याकडे होणारच आहे. तर उद्याचा ब्लॉग पण बघायला विसरू नका. थँक्यू. गणपती बाप्पा बाय. मोरया. टेक केअर.